की बात है। त्यामुळे आपण बघतोय की सध्या प्रत्येक आंदोलकाच्या चेहऱ्यावरती आनंदाचं, समाधानाचं, जल्लोषाचं वातावरण आहे, कारण धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा अखेर दिलेला आहे। दिल्लीमध्ये जाऊन फडणवीस अमित शहांची सुद्धा भेट घेणार आहेत। या दोन मोठ्या घडामोडी सध्या देशामध्ये घडतायत। एक म्हणजे धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। केल्याबद्दल अभिजितचं, आशुतोषचं, सौरवचं आणि त्याच्याबरोबरच सोनम वांगचुक ज्यांनी इतके 25 दिवस उपोषण केलं, त्यांच्या सकट पूर्ण देशाच्या जनजीचं खूप खूप अभिनंदन। आज त्यांच्या इतक्या प्रचंड मोठ्या लढ्यामुळे, म्हणजे त्यांच्या लढ्यात खरं सगळे इतके त्यांच्यावर वार झाले, त्यांच्यावर अत्याचार झाले, त्यांच्यावर लाठीचार्ज झाले, इतकं होऊन सुद्धा दटून राहणं, लढणं हे त्यांच्याकडनं आपण शिकलो आणि देशाला पहिल्यांदाच जागं करण्याचं काम या जनजीने केलं। त्यांचं खूप खूप अभिनंदन। पहिल्यांदाच आपल्या देशात पुन्हा एकदा लोकशाही जन्माला आली असं वाटायला लागलंय, कारण आतापर्यंत भाजपला कोणीच प्रश्न विचारू शकत नव्हतं। ती प्रश्न विचारण्याची ताकद, अकाउंटेबिलिटी आणण्याची ताकद ही पहिल्यांदाच पुन्हा आपल्या देशात आली। त्याबद्दल पूर्णच्या पूर्ण जनजीचं, अभिजितचं, आशुतोषचं, सौरवचं, सोनम वांगचुकजींचं, गीतांजलीचं, कारण त्यांनी खूप मोठा रोल प्ले केला याच्यात। कारण नवऱ्याला 25 दिवस उपोषण करताना पाहून राहणं सोपं नव्हतं। ते केल्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन। सरकारला पहिल्यांदाच उत्तर केल्याबद्दल